स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल बघितले तर मतांची टक्केवारी या दोघांनी फार प्रमुखी आहे. भांडतील आणि एकत्र होतील. भांडतील आणि एक होतील. बांधतील आणि पुन्हा एकत्र येतील आणि पुन्हा एकत्र येऊन पुन्हा बांधतील. त्यामुळे निवडणुकीमध्ये दोघे एकत्र येणार. पण दादा आरपीआयचं स्थान तुम्ही दोघं एकत्रित येणार हे संभाव्य स्वप्न बघूनच तुम्ही मांडताय. आरपीआयला काय पाहिजे हे दोघं एकत्रित येणार हे समजून, पण हे दोघं एकत्रित याचे चिन्ह तर दिसत नाही. दिवसेंदिवस असे स्टेटमेंट येत आहे की दोघं वेगवेगळ्या दिशेने निघतील. मग अशा वेळेस आरपीआयची काय रणनीती तयार आहे की दोघं जर एकत्रित नाही आले तर आरपीआय काय? आरपीआयची रणनीती आहे ना. आरपीआयची रणनीती आहे की जर शिवसेना भाजप एकत्र आले नाही तर आरपीआयला एक 3-4 जागा तरी लोकसभेच्या मिळाव्या अशा पद्धतीचा प्रयत्न आपण करणार आहे. आणि आता त्यासाठी मी प्रयत्न करतोय. पण आता एकत्र नाही आले तर बघूया. पण एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरपीआयला 2 जागा मिळाव्यात हा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही दिवसेंदिवस भाजप सेनेवर खुशच राहता, पण दुसरीकडे त्यांनी मी खुश आहे कारण भाजप माझ्यावर खुश आहे. पुढचा प्रश्न असा आहे की एकही महामंडळ नाही कोट्यातलं त्यांनी जे काही पर्सेंटेज दिले ते नाही मिळाले. महात्मा फुले महामंडळ आपल्याला मिळालेलं आहे. महिला कमिशन आपल्याला मिळालेलं आहे, महिला आयोग. त्यानंतर आता जी अपॉइंटमेंट्स आहेत ते अजून काही तर थांबलेल्याच आहे. कुणाला करायचं या शिवसेना भाजपच्या वादामध्ये 4 वर्षे निघून गेलेली आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना आम्ही अनेक वेळेला सांगितलं आहे बाबा तुमच्याही लोकांना घ्या आणि आमच्याही लोकांना घ्या. त्यांच्या लोकांना घेतलेलं नाही. महामंडळाचे काही चेअरमन पद जाहीर करण्यात आलेले आहेत, पण मेंबर जे आहे ते जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळं आम्हाला जर जाहीर केले तर त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एखादं तरी महामंडळ मिळेल या दृष्टिकोनातून मी कार्यकर्ते नाराज होत चाललेत ना. कार्यकर्ते नाराज होत चाललेत. नाही नाराज होत चालले. तर आमच्या कार्यकर्त्यांना काही ती सती सवय आहे त्यामुळे नाराज आहे. पण प्रयत्न करतोय आपण. 10% आरक्षण जे सवर्णांना दिलंय ते शरद पवार म्हणतात टिकणार नाही कोर्टात. नाही मी तर सांगितलं ते टिकणार आहे म्हणून. नाही आरक्षणही टिकणार आहे आणि 2019 मध्ये मोदी टिकणार आहे. त्यामुळं जर आरक्षणाचं पवारसाहेबच मध्यंतरी म्हणत होते की कायदा केला पाहिजे आणि आता ते म्हणतात की ते टिकणार नाही म्हणून. कायदा केला की काय त्यात अडचण येणार नाही. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? संविधानाने 50% ची मर्यादा घालून दिली आहे, त्या निकषामध्ये हे आरक्षण बसत नाही म्हणून ते टिकणार नाही दिलेलं नाही. संविधानाने सुरुवातीला SC ST ला आरक्षण दिलेलं आहे आणि पुढे काय करायचं तो अधिकार पार्लमेंटला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी नवीन कायदे करण्याची पूर्ण जबाबदारी संसदेवर सोपवलेली आहे. त्यामुळं नंतर मंडल कमिशन झालं आणि 27% आरक्षण ओबीसीना मिळालं. त्यामुळं आता सवर्णांमधून तीव्र अशा पद्धतीची मागणी येऊ लागल्यानंतर आणि मी 3 वेळेला NDAच्या मिटिंगमध्ये हा विषय मांडला होता. संसदेमध्ये मी अनेक वेळेला ही बाजू मांडली होती. माझ्या अनेक देशभरातल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सवर्णांना आरक्षण दिलंच पाहिजे ही मागणी आग्रहाने मी मांडली होती आणि SC ST आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या ही मागणी आपली होती. तर आता एकदा कायदा झाला की मला वाटतं की कोर्टामध्ये काही अडचण येणार नाही. एकदा कायद्याच्या चुनावी जुमला आहे असं चुनावी जुमला आहे. नाही तुम्ही म्हणताय जुमला आहे, आम्ही नाही म्हणते. नाही तुम्ही म्हणत नाही आहे. मराठा आरक्षण जुमला तो जुमला नाही तो कमला आहे. मराठा आरक्षणचे काही कार्यकर्ते दिल्लीमध्ये आपल्याला भेटले परवा. केंद्रामध्ये ओबीसी लिस्टमध्ये समावेश करावा नाही ते भेटले मला. ते अगोदर या 10%च्या अगोदर ते मला येऊन भेटणार होते, पण आता 10% त्यांना मिळालेलंच आहे. त्यामुळे ओबीसीना ज्या सवलती आहेत त्या त्यांना आता ऑटोमॅटिकली 10% मध्ये मिळालेल्याच आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकण्याचा विषय तो काय विषय नाही आहे. फक्त ओबीसी प्रमाण आम्हाला आरक्षण द्या. आणि मराठा समाजाला असं वाटत होतं की आम्ही ओबीसी नसल्यामुळं आम्हाला ते मिळणार नाही म्हणून आम्हाला ओबीसीमध्ये टाका. पण ओबीसीमध्ये टाकलं तर ओबीसी त्याला विरोध करणार आणि त्यामुळं हा विषय जो आहे तो पुन्हा ताटकळत राहणार. म्हणून मीच मराठा नेत्यांना कन्व्हिन्स केलं होतं की आपण कुणाच्याही कोट्यातून मागू नका किंवा कुणाच्या कोट्यामध्ये टाकण्याची मागणी करू नका. स्वतंत्र आम्हाला आरक्षण द्या. आणि मराठा समाजाने अशीच मागणी केली की कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आमचा वाटा मिळाला पाहिजे. आणि आता या 10%चा सर्वात जास्त फायदा मराठा समाजालाच होणार आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची SC-BC म्हणजे काय? SC-BC म्हणजे काय? SC-BC म्हणजे ओबीसीच ना. SC-BC
सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, मधला इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जो आहे EBC, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा लोकांना ते आरक्षण मिळणार आहे. आता आरक्षणाच्या जे काय सगळ्या गदारोळ उठलेला आहे, मराठा आरक्षणाला कोर्टामध्ये चॅलेंज दिलं गेलं, ओबीसी समाजालाही ओबीसी समाजाच्या आरक्षणालाही कोर्टामध्ये चॅलेंज दिलं गेलं आणि 10%लाही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली. माझा प्रश्न असा आहे की 2019ची निवडणूक ही आरक्षणाच्या एजेंड्यावरच लढवली जाईल. 2019च्या निवडणुकीला आमच्याकडे बरेच विषय आहे. त्यामुळे राहुल गांधींनी किती जरी आरोप केले, राफेलच्या संबंधामध्ये 1600 कोटीची किंमत ही फ्रान्सने ठरवलेली आहे. 10 वर्षापूर्वी त्याची किंमत 540 कोटी रुपये होती. नंतर राफेलमध्ये बराचसा बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मुद्दाम सरकारने काय जास्त किंमत फ्रान्सला दिलेली आहे असं अजिबात नाही आहे. फ्रान्स सरकारनेच त्याची किंमत ठरवली आणि आपल्याला आपल्या प्रोटेक्शनसाठी, सेफ्टीसाठी त्या राफेल जी विमानांची आवश्यकता होती त्यामुळं ती किंमत ठरवलेली आहे. त्यामध्ये फ्रान्सच्या अध्यक्षांनी सांगितलं की हा करार भारत सरकार आणि फ्रान्स सरकारमधला आहे. कोर्टाने सगळे पेपर तपासून क्लीन चिट दिलेली आहे. त्यामुळं पुन्हा राफेलच्या मुद्द्यावर JPCकडे पाठवा, हे करा अशी मागणी करून वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाही. त्यामुळं मला असं वाटतं तू जे प्रश्न विचारला आहे की 2019मध्ये हा तर नरेंद्र मोदींनी स्ट्रोक मारलेलाच आहे, सिक्सर मारलेलाच आहे. अजूनही आता 1 तारखेला जे बजेट किंवा कुठल्या अकाउंट्स येणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा सवलती शेतकऱ्यांना आणि बाकीच्या सगळ्या लोकांना कशा मिळतील असा प्रयत्न आहे. आता GSTमध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत, बरेचसे टॅक्सेस कमी करण्यात आलेले आहेत, पेट्रोल डिझेलचे भाव उतरत आहेत. त्यामुळे राहिलेल्या 2 महिन्यामध्ये बरेच काल वाढले, परत 26 पैशाने पेट्रोल मागलं परत वाढले. म्हणजे आज आरोप केले की हे 3 राज्यामध्ये निवडणुका हरली भाजपा, त्याच्यामुळे भाव कमी होत आहे. सुप्रिया सुळेंनी आरोप केले आज. सुप्रिया सुळेंनी आरोप केले आज की निवडणुका भाजपा हरली 3 राज्यामध्ये. मग काय ते वाढवले पाहिजे पेट्रोलचे भाव त्याच्यामुळे कमी होत घाबरून कमी केले. नाही, हरल्याचा विषय नाही. हरले तरी तिथं काय BJP हरलेली नाही आणि काँग्रेस जिंकलेली नाही आहे. त्यामुळं त्या 15 वर्षाची सत्ता त्या 2 राज्यामध्ये होती आणि राजस्थानमध्ये 5 वर्षानंतर एकदा सत्ता बदलत होती. तरी काटेकी टक्कर अशा पद्धतीनं तिथली इलेक्शन झालेली आहे. या संसर नावाच्या जिल्ह्यामध्ये जिथं शेतकरी आंदोलन तीव्र झालं मध्य प्रदेशमध्ये, त्या जिल्ह्यामधल्या 6च्या 6 जागा BJPच्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळं अत्यंत काठावर BJP त्या ठिकाणी हरलेली आहे. पण काँग्रेसला फार मोठी मेजॉरिटी तिथं मिळालेली नाही आहे. दुसऱ्याच्या पाठिंब्यावर त्यांना सरकार बनवावं लागलेलं आहे. पण आपण जे म्हणताय ते म्हणजे हरल्यामुळं भाव कमी केले असं अजिबात नाही आहे, पण जिंकण्यासाठी भाव कमी केले ही गोष्ट खरी आहे. नाही ठीक आहे, म्हणजे लोकांची मागणी आहे आणि त्याप्रमाणे बदल करण्याचा अधिकार सरकारला आहे. बाकीच्या सरकार GST कायदा आला तो सर्वसंमतीने तो कायदा आलेला आहे, काँग्रेसच्या पाठिंब्याने कायदा आलेला आहे. बाकीच्या आरक्षणाबद्दल तुम्ही बोलला, पण महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षण शाहूर आहे का नाही? शाह धनगर आरक्षण आणि कोर्टाने दिलेलं 65% मुस्लिम आरक्षण. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.